2 वर्षा स्वप्नील जोमटे 2 वर्षानंतर आपण पाहतोय कमबॅक करत असताना भाई भाई अविनाश गोलंदाजी मार्कवरती आणि भाई आपण पाहतोय या संघामध्ये शोधतो भाईला आम्ही. भाई गडगे आहेत ना? ओके हा दिसले. कपिल बराच दिवस झाला आराम चालू आहे. अनेक नवीन खेळाडूंना पण संधी भेटले कारण हेमंत नाही दिसत. जीवन कालेकर डेबाउट ॲज रोशन माली. चला पहिला चेंडू अविनाश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. स्ट्राईकला परेश, नॉन स्ट्राईकला प्रसाद. पॉवर प्लेचं पहिले षटक. चला स्वयंसेवक आमचे जेवढे स्वयंसेवक आहेत त्यांनी मात्र मैदानाचा ताबा घ्या. चला पहिला चेंडू पंचाच्या डाव्या साईडनी. पॉवर प्लेचं पहिलं षटक. राईट हँड ओव्हर द विकेट. इनसाइड आउट. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जेल ड्रॉप. पहिला चेंडू परेश होता आणि झेल ड्रॉप झाले. जीवदान आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता ज्याने झेल ड्रॉप केला रोशन माली. सुरुवात आहे रोशन मालीची पण या मैदानाच्या माध्यमातून अग्रिसेना भडवल संघ. इथे पाहतो चांगला फटका प्रसादच्या बॅटमधून गॅपमधून चेंडू काढण्याचा प्रयत्न. वन बाउंड चेंडू प्लेयरच्या डोक्यावरून निघाला सीमारेषे पलीकडे चौकार. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय माले संघ आणि अग्रिसेना भडवल संघाचा विचार केला तर आपण पाहिलं गेलं 2017, 18, 19, 20 दबदबा निर्माण केला होता कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. त्यानंतर लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन नंतर आपण पाहतोय थोडंसं क्रिकेटपासून बॅकफूटवरती गेले आणि पुन्हा एकदा कमबॅक आपण पाहायला गेला तर 2026चं वर्ष अग्रिसेनेसाठी कशा प्रकारे असेल हे पाहायला मिळेल. पण जरी अग्रिसेना भडवल कमी वेळा क्रिकेट खेळत असेल पण भडवल गावाचं नाव सध्या तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे कारण भडवल गावातून अनेक संघ आपण पाहतो चांगली कामगिरी करताना आपण पाहतो. त्यांच्या माध्यमातून चांगले पारितोषिक पटकवताना पाहिलेत. इथे लेग स्टंपला पडलेला चेंडू विंगून आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला गेला. शॉट ठरला गेला. चेंडूला भिरकवला डी बॅकवर्ड स्क्वेअर रिजनमध्ये. प्रसादच्या बॅटमधून हा षटकार आला. वातावरणाशी झुलून घेणं खूप गरजेचं असेल कारण वातावरण मॉर्निंगला दमट असतं पण दुपारच्या सत्रामध्ये पाहतोय कडक ऊन. तापमान एकदम आपण पाहतो उच्च अंकावरती आणि यामध्ये खेळणं खूप कठीण असतं. आपण पाहिलं गेलं 26 डिग्री. जर तुमचा मोबाईल आयफोन असेल तर त्याचा भरोसा नाही काही दाखवू शकतो. हां आयफोनवाल्याने सांगायचंच नाही. आयफोनने मॉर्निंगचे 6 वाजलेत ना आयफोनमध्ये 38 डिग्री तापमान दाखवत होता. त्यामुळे आयफोन काही असू शकतो. आयफोनवाल्यांचा नाद वेगळा आहे. दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय डिस्क्याव फलंदाज बाद. झटका क्रमांक 1 परफेक्ट यॉर्कर. फलंदाज या ठिकाणी त्रिफला चितवतोय प्रसाद. अविनाशने ब्रेक थ्रू मिळून दिला. पहिल्या षटकातील पहिला चेंडू सिंगल त्यानंतर चौकार षटकार आला आणि त्यानंतर कमबॅक करणारा चेंडू विकेटचं पतन आपण पाहिलं. नवीन फलंदाज सोमीनाथ सिनियर प्लेयर आहे संघाचा. सोमीनाथ नाव आहे त्यांचं. सुरेशला माहिती फर्निचर उघडं ठेवलेलं. मागचा दरवाजा उघडा ठेवला तर कोण पण चोरी करून जाईल. फलंदाज बाद झाला. झटका क्रमांक पहिला. राजेश सर सुरेश आला लांबूनच सांगितलं फर्निचर डिस्ट्रॉय झालाय.
झटका आपण पाहतो या ठिकाणी. तो सोमनाथ आपण पाहतो नवीन फलंदाज वन डाऊनला मैदानात. पहिल्या चौथ्या चेंडूवरती विकेट आपण पाहिलं गेलं. अविनाश पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवरती. चांगला चेंडू पडल्यानंतर उचली घेणं. चेंडू स्मार्ट डिलिव्हरी म्हटली जाईल. परफेक्ट डिलिव्हरी समोरून काढला चेंडूला. इथे ओळखलं पारखलं निरखलं चेंडूला. चेंडूची लाईन अँड लेंथ पाहिली गेली सोमनाथकडून. येणार चेंडू कशा प्रकारे खेळणार तर त्यावरती लक्ष असेल. पहिला चेंडू तो पाहिला आहे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आणि त्यानंतर पुढचा चेंडू टॉस केला चेंडूला. ओहो, दोन गाडी एका पटरीवरती. एकमेकाचं चुंबन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षकडून झाला. पण या दरम्यान पाहतो झेल जमिनीलगत दान झाला. फलंदाज सुरक्षित. 2 धावा स्कोर कार्डवरती. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या सीझनलाही माली संघ खूप प्रयत्न करतोय. त्यांच्याकडून चांगले प्रयत्न प्रत्येक स्पर्धा सतत केला असतो. त्यांची एक स्पर्धा अपुरी राहिली ती आता येणाऱ्या काही कालामध्ये काही दिवसामध्ये पूर्ण होईल. आणि तिथे तुम्हाला मालेगावमधला स्टार समालोचक तुम्हाला त्या ठिकाणी नीतू समालोचन करताना पाहायला मिळेल घरच्या मैदानावरती. अनेक वर्षाची प्रतीक्षा आहे नीतूची. पण मला समालोचन शिकायचं आहे. गेल्या 12 वर्ष झाले मी तेच ऐकतो त्याच्या मुखातून. पण कधी बसणार नीतू. आम्ही तर किती वेळा बोलवलं पण त्यांनी सांगितलं मी पहिले कबड्डीचं समालोचन शिकेल त्यानंतर शर्ती करेल न मग क्रिकेटकडे येईल. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश अर्थात बबलू, त्याला लाडाने बबलू बोलतात. प्रथमेश एक चांगला खेळाडू प्रथमेश. बॅक टू बॉलर डॉट चेंडू. डॉट चेंडू सुरुवात झाली. आपण बघतो दुसरं षटक प्रगती पथावरती आलंय. इथे चांगला फटका डिपेक्सच्या कव्हर रिझर्व्हमध्ये. भाई चेंडूचा पाठलाग करतो. फक्त पाठलाग करतो नाही तर चेंडू साइडिंग पट्टा मारून चेंडू सीमारेषे पलीकडे जाऊन पोहोचला. रस मिळती 4. इथे आला चौकार. ज्या परेशला जीवदान दिले तो भुगतान तर भोगावा लागेल. सोमनाथचा झेल ड्रॉप झाला. त्यानंतर परेशचा झेल ड्रॉप झालाय. 4 धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत. केटीसीला इव्हेंट अजिंक्य पवार प्रोप्रायटर याची संपूर्ण टीम. पाहिलं गेलं तर एक अफलातून ऑपरेटर आमच्या सोबत जॉईन झाला आहे निशू. इनसाइड आउट. बॅटची कडा परेश पाहिली गेली. लॉंग स्टॉप रिझर्व्हमध्ये चेंडू थांबेल. रस फिरती 4. इथे आला नशिबवान चौकार. लगातार 2 चौकार आपण या ठिकाणी पाहिले. मिसफिल्ड चेंडूवरती पोचू शकला होता. क्रॅकिंग शॉट होता फरीदचा. त्यानंतर हा पाहायला गेला नशिबवान चौकार. बॅटची अपरेज जरूर घेतली होती पण एसटी रक्षकाचाही पार चेंडू आपण पाहायला गेला. 2 चौकार. अक्षय मात्रे यांच्याकडून बडवल संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. खास करून मामासाठी अक्षय मात्रेकडून शुभेच्छा. इथे पाहतो शतरक्षक बदलला आणि त्यानंतर चांगला झेल. बघा इथे होता भाई गडगे, त्याला आतमध्ये घेतलं. लॉंग ऑफ रिझनमध्ये नवीन शतरक्षकाची भरणा. त्याच्याकडून चांगला झेल. फलंदाज बाद. जीवन कालेकर. आज हेमंत कालेकर नाही आहे तर जीवन कालेकर या ठिकाणी चालतोय. चांगलं झेल त्याच्या माध्यमातून. ॲक्च्युली अग्निसेना बडवल संघ कारण उन्हामध्ये जास्त क्रिकेट खेळत नाही आहे. हां, त्यांना ते धूप सण होत नसते. पण
पण आज भाईनी सांगितलं आम्हाला खेळायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आज संघ आपण पाहतो आहे. अनेक नवीन खेळाडू त्या ठिकाणी पाहिलं गेलं. रोहन पाटील सर यांच्या नावाची जर्सी प्रदान केलेलं आपण पाहिला गेला. हा संघ नवीन फलंदाज गेलेला नीतू आपण पाहतोय. हाही चांगला खेळाडू आहे नीतू. कबड्डी क्रिकेटमध्ये माहीर असलेला, ताकद भरपूर आहे त्याच्याकडे. नितेशकडे ताकद आहे. इथे परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, लो फुलटॉस चेंडू होऊन बसला. एक धाव या दरम्यान पाहतो. एका धावेने स्कोर कार्ड आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतात धावसंख्या जाऊन पोचली ती 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा आहे 2 षटकामध्ये. जरूर 23 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. तर 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 23 धावा धावफलकावरती. अजूनही 2 षटकं ह्या इनिंगचे बाकी आहेत. थोडंसं फास्ट घ्या मित्रांनो. तर जरूर कपिल गोलंदाजी मार्कवरती सज्ज आपण पाहतोय. टॅप केला चेंडूला, कव्हर पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. विचार कर, चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. 4 धावा, 27 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आले स्वप्नील थोडेसे इंजर्ड आहेत आणि विक्रम पण आला. हा, बॉल द्या, बॉल लगेच बॉल द्या. साई बघ, साई जरा बॉल भेटतो का बघ. का मॅच बॉल प्रत्येकाच्या आधी खूप सुरेख असतो. खाली पडला इथे बॉल, जरा पहा. आला मॅच बॉल आला. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू जे पण आतमध्ये आहेत, मनापासून धन्यवाद. आपण पाहतोय गोलंदाज तयार पाहतोय या ठिकाणी. शॉर्ट चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आला. इथं कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. अविनाश कडून फलंदाज बाद. सोमनाथच्या पारीचा अंत, झटका आणखीन एक दिला जातो आहे जय हनुमान माले संघाला. सेकंड राऊंडची मॅच सुरुवात होईल. गावदेवी कोल्हारे विपक्ष वाकस 11 या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. माहित आता टॉक्स तुमच्याकडे का कॉइन.
कपिल पुन्हा एकदा सज्ज होतो. नवीन फलंदाज विक्रांत वेले आपण पाहतो मैदानात रवाना झाला, स्क्वॉडमध्ये दाखल झाला, लगेच बॅटिंगसाठी आपण त्याला पाहतो. तिसरा षटक प्रगती पथावरती आहे. पहिला चौकार, त्यानंतर विकेटचं पतन आपण पाहिलं गेलंय. आत्तावर प्रत्येक गोलंदाजा दुसऱ्या चेंडूवरती चौकार बसला होता, इथं पहिल्या चेंडूवरती होता. चांगला चेंडू विक्रांत वेले आपण पाहतोय. डॉट चेंडू आला, समीकरण बदलायला सुरुवात झाली. कपिल झोमटे, बराच वर्षाचा अनुभव. इथं पाहतो चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असूनही त्याच्याही पलीकडे चेंडू. षटकार या ठिकाणी अजित होतो. 6 धावा. थोडंसं आपल्याला तो एरिया कव्हर होत नाही इथून कॉम्बॉक्समधून, त्यामुळे कुठेतरी दुर्लक्ष होतं तिकडे. पण पंच राजेश सर यांचा इशारा आला. षटकार. महेश जे तरे जे स्क्वेअरले पंचांच्या भूमिकेत आहेत, या 4 दिवसात कलर चेंज होणार आहे त्यांचा. चांगला फटका पुन्हा एकदा वैडिश लॉंगॉन काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी आपण पाहतोय. दोन धावा आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू बॅटला स्पर्श झाला, बॅटला स्लाइस कट करण्याचा प्रयत्न होता, स्पर्श करून चुंबा करून चेंडू एसटी रक्षक अविनाशच्या हातामध्ये जाऊन पोहोचला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगली फटकेबाजी आपण पाहतोय करण्यामध्ये माहीर असलेला नवीन फलंदाज, हार्ड हिटर सूरज डायरे संघाचा हार्ड हिटर आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्क वरती पडवल संघाकडून गोलंदाज सज्ज झालाय. लेफ्ट आर्म बॉलर, लेफ्ट आर्म गोलंदाज आकाश, लेफ्ट आर्म ओव्हर गोलंदाजी मार्क वरती आहे. फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातं, इफा सितारा आहे. हो, चुकी चुकी या ठिकाणी गेली आपण पाहतोय. नितू 3 धावा धावणं म्हणजे नितूसाठी खूप कठीण होतं, पण धावला तो. स्वतःची तब्येत सांभाळून धावणं म्हणजे खूप कठीण आहे. नितूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या मित्रांनो. खरंच 3 धावा, धावसंख्या स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. शेवटचा अंतिम स्लॉग वर आपण या ठिकाणी पाहतोय. इथे फॅटपूरमध्ये पंच केला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावा या दरम्यान पाहिलं गेलं. आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतात 40 धावा आहे धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं रोहित विचारपूर्वक, कारण बॅटिंग करायची आहे रोहितला. संघासाठी खूप महत्त्वाचं आहे. बबलू, रोहित, कपिल, अविनाश ही खूप मोठी जोडगोळी आहे. बॅटिंगसाठी खूप महत्त्वाचं काम करावं लागेल. इथे पाहतो रोहित, चेंडू परत पोहोचला जरूर आणि फसवा निघाला. 2 क्षेत्ररक्षक फक्त चेंडू आपल्या हातात येईल याची वाट पाहत असताना, जसं नवाब नेहमीच म्हणतात, पहिले आप पहिले आप पहिले आप, त्याच्या गाडी नवाब इंजिन निघून गेली आणि इथे चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. चौकार. 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड अग्रेसर होतो. 44 धावा. धावा कशा आहेत बघा ना, 2 3 4, 3 2 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय.
गोलंदाज चांगली कामगिरी करतो, साथ लाभत नाहीये क्षेत्ररक्षकांची. तर माली संघाकडून आपण पाहतो ज्या सोबत आलेले संगम समीरजी वेले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी समीरजी वेले साहेबांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती बघा गणेशजी तरी सर आपली वाट या ठिकाणी पाहतात, आपण व्यासपीठावरती यायचे. रामदासजी वेले या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवराम तामाने तेही या ठिकाणी आहेत. या दादा आपण सर्व आलात, मैदानाची शोभा वाढवली. आता आमच्या विचारमंचावरती या कॉम्बॉक्समध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. हलक्या तर ग्लास केलंय, एक धाव, आणि त्यांना माहिती आहे भरपूर धावा झाल्यात. आपल्याला धावा पाहिजे होतं त्याच्या पलीकडे धावा झाल्यात, त्यामुळे सिंगलवरती समाधान त्याही मानलंय. धावसंख्या स्कोर कार्ड 49. शेवटचा चेंडू बघा, इथं सर्व काय आलं होतं. डॉट चेंडू आला. आता 50 धावांची गरज आहे विजयासाठी अग्निसेना भडवल संघाला. या धावा पाटला कशा प्रकारे जरूर पाणवतं. दरम्यान आपण पाहतो टॉस करून घेऊया. या गावदेवी कोलारी संघाचा कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला येणं पोहोचणं गरजेचं आहे. त्याबरोबर वाकस 11 कॅप्टन चला. इनिंग ब्रेकमध्ये कॅमेरा इकडे असतो, टॉस होणं गरजेचं आहे. 50 धावांचं लक्ष आहे. या धावांचा पाठला कशा प्रकारे होईल या ऐकूया अजिंक्य सर यांच्या आवाजात. खाल्याबर विभागामधील चौक परिसराचा एक चांगला आवाज, सुंदर आवाज अजिंक्य भोट सर जॉईंट होतील नेक्स्ट इनिंगला. तो परत तुम्ही पाहत बसा KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जय हनुमान क्रिकेट संघ कोदिवले आयोजित जय हनुमान चषक 2026. या ठिकाणी समीरजी वेहले, त्याचबरोबर शिवराम दादा आणि तमाने, आणि त्याचबरोबर आपण पाहतोय चला वाकस संघ कॅप्टन चला टॉससाठी चला. गावदेवी कोलारे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. वाकस 11 संघ कॅप्टन चला आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. 3 ओव्हरची मॅच आहे. सेकंड राऊंड 3 ओव्हरचा खेळवला जातो. आले तर शिवरामजी तामाने सर यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल, आणि त्याचबरोबर त्यांच्या शुभ हस्ते टॉसही करून घेऊया. समीर वेले आपणही चला, आपलंही त्या ठिकाणी स्वागत केलं जाईल, प्लस नाणेफेकचा कौली त्या ठिकाणी करूया आपण. चला वाकस संघाचा कॅप्टन, तुम्हालाही माहिती आहे लेट आला तर थेट पॅनल्टी आहे, त्यामुळे आपण लगेच टॉससाठी या ठिकाणी या. बघा वाकस संघ आयोजक आम्हाला सांगतात जर तुम्ही इनिंग ब्रेकला इथे टॉसला आलात नाही तर तुम्हालाही पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. एकदम इनिंगला सुरुवात झाली तर तुमच्यासाठी पॅनल्टी असेल असं आयोजकांनी जरूर सांगितलंय.
पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहे टॉस करायला. बघा वाकस संघ, शेवटचा अंतिम कॉल असेल तुमच्यासाठी. जर 1 मिनिटामध्ये जर आपण टॉससाठी आलात नाही तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकांनी आम्हाला ठोस सांगितलं आहे, ते तुमच्या परत आम्ही पोहोचवतो आहे. चला मॅच ऑन होते या ठिकाणी. सुमित थोडं थांबा, जरूर आपण पाहतोय, थोडं इथेच बसा. मॅच ऑन होते. विक्रांत गोलंदाजी मार्कवरती सज्ज. कपिलसाठी पॉवर प्लेचा पहिला चेंडू. निर्धाव चेंडून या ठिकाणी सुरुवात झाली. तर जरूर आपण पाहतोय जॉईंट होतील अजिंक्य सर. पहिले 2 चेंडू डॉट आले आणि तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय कपिलच्या बॅटमधून. वॅकंट एरिया शोधली आणि रिकाम्या जागेमध्ये मारलेला हा चौकार स्वतःचंही संघाचं खातं त्याने या ठिकाणी ओपन केलंय. एकूणच धावसंख्येचा पाठलाग करायचं आहे ते 50 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचं आहे अग्रिसेना भडवल या टीमला. वाकस टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. वाकस टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. कपिल आणि प्रथमेश ही सलामीची जोडी. लीडिंग एज घेतल्यानंतर आपण पाहतोय की एस्टनचा वेद आणि फलंदाज कपिल या चेंडूवरती होईल बाद. महत्वाची विकेट, पहिला मोठा धक्का, पहिला मोठा हादरा मिळतोय. चला वाकस टीमचे देखील कॅप्टन या ठिकाणी आले. टॉस केलं जाईल. गावदेवी कोल्हारे आणि त्यांच्या विरोधात वाकस 11 वाकस. दोन्ही टीमचे कॅप्टन, कोल्हारे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत. आम्ही वाकस टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. अग्रिसेना भडवळ आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय जय हनुमान माले या दोन संघादरम्यान ही लढत. माले टीमनं टॉस जिंकलं होतं आणि फिल्डिंग बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला होता. फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं होतं. अग्रिसेना भडवल या टीमला पहिल्या सत्रामध्ये 49 धावसंख्येपर्यंत मजल मारली ती खऱ्या अर्थानं माले टीमनं आणि 50 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं आहे. परंतु तितकीच चांगली गोलंदाजी देखील माले टीमकडून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विक्रांत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि त्याची चांगली गोलंदाजी. गोलंदाज विक्रांत तयार आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी. उंच खुरा असा हा गोलंदाज हाईटचा पुरेपूर उपयोग वापर करून घेतोय आणि चेंडूला ज्या ठिकाणी त्याला टाकायचं अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याला करायची आहे. त्याच टप्प्याची गोलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला ऋतिक देखील या ठिकाणी वाकस टीमचा कॅप्टन येतोय. टॉस आपण त्या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आहेत. खांद्याचा पुरेपूर उपयोग, परफ्यूम बॉल डिलिव्हरी, नाकाच्या समोरून
अगदी कानामध्ये फुंकर मारत हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल ते केवळ 4 या धावसंख्येवरती. वाकस टीमनं या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलाय. गावदेवी कोल्हारे टीमला या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आणि एकाच दर्जेचे. चांगली लढत, बिग बॅटल नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरेचसे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती बसलेत. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून केलं. आलेल्या मान्यवरांचा आदर सत्कार आणि आदर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं. 150 वर्ष राज्य केलं इंग्रजांना भारत देशावरती. ते संपत्ती नेऊ शकले, त्यांना संस्कृती नेता आली नाही आणि त्याच संस्कृतीला जपणारा नरेशजी कालेकर दहिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही करतोय. आणि उपसरपंच त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. जय हनुमान चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत असेल. ऑन साईडमध्ये अपटका आलोक दी कार्पेट. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. संदीप सर यांनी उल्लेख केला होता की 49 धाबा झाल्यात. 50 धावसंख्येचं टार्गेट अगदी या मॅचमध्ये पुरेसा असेल धाबा वाचवण्यासाठी. माले टीमसाठी शरीराचा वेध आणि खऱ्या अर्थानं LBW स्वरूपात पंचांनी बोट उंच केलं. राजेंद्र भोईर सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी प्लम पकडलं. एष्ट्यांच्या मधोमध चेंडूची पिकी केली होती आणि शरीराचा वेध घेणारा हा चेंडू लेग बिफोर द विकेट. महत्वाचा विकेट. फलंदाज प्रथमेश या चेंडूवरती होईल बाद. नवीन फलंदाज अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रसाद चांगली गोलंदाजी करतोय. दोन धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धाब्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 या अंकावरती. 42 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. ती बडवळ टीमला अग्रिसेना बडवळ आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान माले या 2 संघादरम्यान चालू असणारी लढत. चेंडू उंच जास्त गेलाय. विक्रांत त्या ठिकाणी चेंडूच्या खाली. पंचांनी त्या ठिकाणी नो चेंडूचा इशारा केलाय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आणि आपण पाहतोय की एकूणच 2 धावा 2+1 अशा 3 धावा या चेंडूवरती मिळतील आणि पुढील बॉल असेल फ्रेट. आता संधी आहे. या संधीचं सोनं तुम्हाला करावंच लागेल. अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तशी त्याची चांगली बॅटिंग आपण त्या ठिकाणी पाहतोय. फ्रेटचा बॉल होता. फ्लाय करायला हवं होतं, आक्रमण करायला हवं होतं, परंतु ते करू दिलं नाही. प्रसादचं देखील कौतुक केलं पाहिजे. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. फ्रेटच्या बॉलवरती सिंगल मिळतीये. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. नितेश शेंडे आमचे साथी गुणलेखक मित्र खूप चांगले स्कोरिंग ते या ठिकाणी करतायत. लो फुलटॉस होता. फुलटोल वसूल करायचं होतं परंतु तसं काही घडलं नाही. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 2 धाब्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती 50 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे तो अग्रिसेना बडवल या टीमला. आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सिंगल डबलच्या बरोबरीनं जर मोठे पटके आले तर धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं होईल, परंतु ते मोठे फटके येऊ देत नाहीयेत.
गोलंदाजी चांगली, षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि 2 षटकाच्या अंती 10 फलकावरती धावा आहेत त्या 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 धावा होत्या, 1 विकेट गमावली होती. फलंदाज कपिल त्या ठिकाणी बाद झाला होता, परंतु तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय फलंदाज प्रथमेश बाद झाला आणि आता आकाश आणि अविनाश या दोन्ही खेळाडूंवरती जिम्मेदारी आहे. दारोमदार येऊन टेपली आहे. जर या दोन्ही फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली तर या मॅचमध्ये धावा होणं तितकंसं सोपं असेल, परंतु 14 धावा धावफलकावरती विजयासाठी अजूनही गरज आहे ती 36 या धावसंख्येची. 12 चेंडूमध्ये 36 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचं आहे अग्रिसेना भडवल या टीमला. संदीप गायकवाड उगाच आम्ही त्यांना लेजंड म्हणत नाही, त्यांना क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे. ज्यावेळी 49 धावा झाल्या त्याचवेळी त्यांनी उल्लेख केलं की ज्या धावा तुम्हाला हव्या होत्या त्या धावा तुम्ही जमवल्यात आणि माले टीमनं तिथून ज्या धावा जमवल्याने 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडीशी का होईना परंतु दमछाक उडाली आहे ती अग्रिसेना भडवल टीमची. मॅचमध्ये अजूनही काही घडलं नाही. जरी 12मध्ये 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल, कोल्हारे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं होतं स्वर्गीय भास्कर 11 अंजप या 2 संघादरम्यानची लढत. 6मध्ये 31 करायच्या होत्या, 6मध्ये आपण पाहतो 4मध्ये 4 षटकार त्या फलंदाजाने मारले होते, एक 22चा चौकार मिळाला होता. म्हणजे एकूणच 27 धावा त्या फलंदाजाने जमवल्या होत्या आणि शेवटच्या अगदी आपण पाहतो क्षणाला 4 धावसंख्येने तो सामना गमावा लागला होता. 2मध्ये 4ची गरज होती आणि तो सामना गमावला होता स्वर्गीय भास्कर 11 अंजप या टीमनं. यावेळेस देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत परंतु प्रेक्षक बनावा लागेल. क्षेत्ररक्षकाच्या अगदी मस्तकावरती दस्तक देणारा आज षटकार येतो आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 20 या धावसंख्येवरती. 20 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. नितेश, सुरुवातीला मोठे फटके यायला हवे होते. ही मॅच कोणी जिंको, माले संघ जिंको अथवा भडवल, परंतु मॅचमध्ये मजा आली पाहिजे. जे प्रेक्षक अगदी या उन्हाच्या कडकडत्या उन्हामध्ये ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी आलेत ना, त्या प्रेक्षकांचं मनोरंजन झालं पाहिजे. षटकार येतोय आणि षटकारांना आता विजयाच्या आशा पल्लवित केल्यात. नवसंजीवनी देणारा पहिला आला षटकार आणि तदनंतर लगातारचा येतोय हा दुसरा षटकार. राजेंद्र भोईर सर इशारा करतायत, षटकार येतोय आणि गॅपमध्ये मारलेला हा फटका. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू सीमारेषा पलीकडे अगदी सेफली लँड झाला आणि या 6 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवरती. 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. असं म्हटलं जातं नितेश की भूतकाळामध्ये तुमच्या पाठीशी काय घडलं त्यापेक्षा वर्तमान काळामध्ये तुम्ही काय करताय त्याच्यावरती तुमचं भवितव्य घडवलं जातं आणि त्याकरता आपण पाहतोय जर भविष्य तुमचं ब्राईट पाहिजे असेल ना, तुम्हाला भविष्य जर उज्ज्वल पाहिजे असेल तर तुम्हाला वर्तमान काळामध्ये प्रयत्न करावेच लागतील आणि त्याच प्रयत्नाला यश मिळतंय. फलंदाज अविनाश लगातारचे 2 षटकार ठोकतोय. आता या षटकामध्ये तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून येईल का? बॉलिंग ट्रॅकवरती परेश, थोडीशी मागणी गोलंदाजी त्याची आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साईडमध्ये 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. चित्त्याच्या चपलाईनं, हरणाच्या गतीनं या धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं 1 रन शॉट आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 27 या धावसंख्येवरती. या छोट्या चुका आता तुम्हाला सुधाराव्याच लागतील जर धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर. पुन्हा एकदा चांगला फटका. बॅटन अगदी पायाच्या मधोमध या चेंडूची पिकी केली होती. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज त्या ठिकाणी सेफ पॉपिंग क्रीजवरती पोहोचतोय आणि या 2 धावेच्या मदतीनं आता चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधील तालमेल आहे ना, संवाद फार चांगला पाहायला मिळतोय आणि क्रिकेटमध्ये हे असं म्हटलं जातं की यस नो वेट या 3 शब्दांचं तुम्ही स्थान दिलं ना तर विकेट तुमची साबूत राहू शकेल आणि त्याच यस नो वेट या 3 शब्दांना हे दोन्ही खेळाडू स्थान देत आहेत आणि जबरदस्त बॅटिंग करत जसे मोठे फटके आले तदनंतर आपण पाहतो सेन्सिबल क्रिकेट अविनाश मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सिंगल डबलच्या साहाय्यानं हा सामना कसा विजयाच्या जवळ नेता येईल, हा सामना कसा विजयाच्या जवळ पोहोचवता येईल त्याचे ते प्रयत्न आपण त्या ठिकाणी पाहतोय. ताकदीनं या पटक्याला खेचायचं होतं परंतु आपण पाहतोय
त्या ठिकाणी असं म्हटलं जातं शक्तीपेक्षा कधी कधी युक्ती श्रेष्ठ ठरते आणि त्याच युक्तीनं जर हा फटका खेचला असता तर नक्कीच धावा येत असताना पाहायला मिळाल्या असता, परंतु तसं काही घडलं नाही. या ठिकाणी आपण पाहतोय की डॉट बॉल येतोय, धावफलक स्थिरावेल तर केवळ 29 या धावसंख्येवरती. 21 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये मारलेला हा फटका, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 31 या धावसंख्येवरती. शेवटचे आता निर्णायकारक 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 19 धावसंख्येची गरज. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 17 धावा आल्या. आता 17 मध्ये मित्र म्हणजे अजून 2 धावा तुम्हाला ऍड करावे लागतील आणि तदनंतर या षटकामध्ये 19 धावसंख्येचा जो तुम्हाला पाठलाग करायचा आहे त्या पाठलाग तुम्ही अगदी सहजरित्या करू शकता, परंतु तुमचे प्रयत्न अगदी शर्तीचे असणं गरजेचं आहे. सातत्यपूर्वक आपण हेच उल्लेख करत आलो आहे. स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही. आणि तशी जर बॅटिंग झाली, जर स्वप्नांच्या मागे तुम्हाला धावायचं असेल ना तर तुम्हाला सुरुवातीपासून प्रयत्न करणं गरजेचं होतं, परंतु तरी देखील पासकडे न बघता आता अविनाशनं फ्युचरमध्ये जर तुमचं फ्युचर चांगलं पाहिजे असेल तर खऱ्या अर्थानं आता वर्तमान कालामध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग ही करावीच लागेल आणि ती बॅटिंग आता अविनाश आणि त्याच्या सोबतीला खेळणारा फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये करेल का. 6 बॉल 19 धावसंख्येची गरज. 6 मध्ये 3 मोठे फटके मारायचे. मॉन्टी बॉलिंग ट्रॅकवरती. मॉन्टी तयार आहे. पहिला चेंडू लो फुल टॉस गॅपमध्ये चालला, एक धाव कंप्लीट आणि एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. स्वतःवरती विश्वास दाखवला फलंदाज अविनाशनं, स्वतःकडे त्याने स्ट्राईक ठेवली आहे. या अगोदरच्या षटकामध्ये त्याने लगातारचे 2 षटकार मारलेत, तो सांगतोय की येणाऱ्या 5 चेंडूमध्ये मी 3 षटकार का मारू शकत नाही. ती जिद्द, ती चिकाटी जर दाखवली, स्वतःमध्ये असणारी गुणवत्ता जर या खेळाडूने स्पष्ट केली तर 5 मध्ये 3 षटकार येणं जास्त अवघड नसेल या मैदानाचा विचार करता. चांगला फटका समोरच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत विक्रांत आणि त्यांना झेलला कॅरी केलं आणि जी दवा आणि दुवा होती ना या मॅच मधील, तो अविनाश फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. विक्रांत बॅटिंग देखील विक्रांतची चांगली पाहायला मिळाली. तदनंतर आपण पाहतो की गोलंदाजी देखील तितक्याच दर्जेची पाहायला मिळाली आणि क्षेत्ररक्षण देखील त्याचं तितक्याच चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पाहतोय. म्हणजे तीनही फॉर्मॅटमध्ये तो संघाला फक्त लीड देण्याचं काम करतोय. आज आपण पाहतोय ना की बडबल संघ सध्याच्या घडीला बॅकफूटवरती आहे. 4 मध्ये आता 3 मोठ्या फटक्यांची गरज, परंतु सोपान जो डावकुर आताचा फलंदाज आहे तो इंजर्ड आहे. त्या कारणास्तव आपण पाहतो त्याची इंजुरी कदाचित जिवारी लागली असेल ती अग्रिसेना बडबल टीमला. बॅक टू द बॉलर. एक धाव सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं, 2 धावा या चेंडूवरती मिळतात. शेवटच्या आता 3 चेंडू आणि आता विजयासाठी गरज असेल ती 16 या धावसंख्येची. 16 धावसंख्येची विजयासाठी गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मॉन्टी चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा दुहेरी एकेरी धावेला प्राधान्य. शेवटच्या आता 2 चेंडू आणि 15 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे निर्णायकारक 1 चेंडू आणि 11 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे.
आणि हा सामना या ठिकाणी जिंकला आहे जे हनुमान माले या टीमनं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तत्पूर्वी आपण पाहतो की मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी आमचे आदरणीय नरेशजी कालेकर साहेब मुख्य व्यासपीठावरती बसलेत. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेणार आहोत. दहिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत. मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. मी आमचे नाना यांना विनंती, अर्षद तरे यांना आम्ही विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान